आणि मुंबईमधनं एक धक्कादायक माहिती समोर येते। मुंबईमधल्या जोगेश्वरी परिसरामधल्या एका शाळेमध्ये बॉम्ब ठेवल्याची माहिती आहे। शाळेला बॉम्ब न उडवण्याची धमकी देणारा एक मेल पाठवण्यात आलाय आणि त्याच सोबत ओशिवरा नवी मुंबईमधल्याही एका शाळेला अशाच प्रकारचा मेल आलाय। या ठिकाणी पोलिसांचं आणि बॉम्ब शोधक पथक सध्या तैनात करण्यात आले। जोगेश्वरी मधल्या शाळेमध्ये ही अफवा आहे की यामध्ये काही तथ्य आहे हे पोलीस तपासतील, पण एका शाळेमध्ये बॉम्ब ठेवल्याची माहिती आले मेलच्या माध्यमातून। एक मेल शाळा प्रशासनाला पाठवण्यात आले, त्यामध्ये ही माहिती देण्यात आलेली आहे। त्यामुळे पोलिसांना कळवण्यात आलं। पोलीस तर पोहोचलेलेच आहेत घटनास्थळी, पण त्याचबरोबर बॉम्ब शोधक पथकाला सुद्धा पाचारण करण्यात आलेलं आहे। ही माहिती फक्त जोगेश्वरी मधल्या शाळेपुरती मर्यादित नाहीये, नवी मुंबई मधल्या शाळेमध्ये सुद्धा अशाच प्रकारचा ईमेल पाठवण्यात आलेला आहे। तिथेही सध्या ही तपासणी सुरू आहे आणि ओशिवरा मधल्या एका शाळेला सुद्धा असा मेल आलेला आहे। ज्या शाळांमध्ये हे धमकीचे मेल आलेले आहेत त्या शाळांमध्ये सध्या पोलीस पोहोचले आहेत आणि बॉम्ब शोधक पथकं पोहोचून तिथे तपासणी करतायत की खरंच या मेलमध्ये काही तथ्य आहे का। सध्या जोगेश्वरीच्या शाळेमध्ये काहीच घबराटीचं वातावरण आहे, कारण आजचा दिवस म्हणजे मुलांनी गजबजलेला दिवस आहे, सुट्टीचा दिवस नाहीये। त्यामुळे शाळांमध्ये मोठ्या संख्येने मुलं आहेत। या सगळ्या मुलांना बाहेर काढून सुरक्षितपणे बाहेर काढून शाळांची तपासणी करण्यासाठी सध्या पोलीस आणि पथकं पोहोचलेले आहेत। पारस धामा आपले प्रतिनिधी या संदर्भातली आणखी माहिती आपल्याला आता देतील। पारस, कविता, ये मामला आज सुबह का है, जहां पर जोगेश्वरी के रायन इंटरनेशनल स्कूल और नवी मुंबई स्थित रायन इंटरनेशनल स्कूल में एक मेल आता है। इस मेल में सबकी तरह मैसेज लिखा होता है कि स्कूल को जो है वो बम से उड़ाने की धमकी है। वहीं अफजल गैंग नाम के एक गैंग ने स्कूल में बम रखा है। जैसे ही इस बात की जानकारी नवी मुंबई पुलिस को मिलती है, पुलिस वहां पर पहुंची है और वहां पर सर्च ऑपरेशन किया जा रहा है। मुंबई पुलिस की टुकड़ियों, नवी मुंबई पुलिस की टुकड़ियों के साथ साथ जो है वो वहां पर डॉग स्क्वाड भी लेके जाया गया है। डॉग स्क्वाड जो है पूरे क्लासरूम्स और पूरे स्कूल को सर्च कर रही है और मुंबई पुलिस और नवी मुंबई पुलिस ये पता लगाने की कोशिश कर रही है कि ये मेल जो है वो कहाँ से जनरेट हुआ है, इसका सोर्स क्या है। मुंबई पुलिस अभी के लिए सबसे प्रायोरिटी पे स्कूल को पूर्ण तरीके से सर्च कर रही है जहाँ पर ये धमकी आई है, और नवी मुंबई पुलिस भी जो है अपनी प्रायोरिटी रख रही है कि इस स्कूल पर सर्च किया जाए और पूर्ण तरीके से जो है लोगों को सेफ रखा जाए, बच्चों को सेफ रखा जाए। बहुत बहुत शुक्रिया इस पूरी जानकारी के लिए पारस। तर पोलिसांची पथकं पोहोचलेली आहेत, मुलांना सुरक्षित ठेवण्यासाठी सगळे प्रयत्न सध्या केले जात आहेत। जे मेल आलेले आहेत त्या अनुषंगाने ज्या दोन्ही शाळा ज्या आहेत त्यातली एक साम्य असणारी गोष्ट म्हणजे जोगेश्वरी मधली शाळा आणि नवी मुंबईतली शाळा, दोन्ही रायन इंटरनॅशनल स्कूल्स आहेत।